मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस उत्सव साजरे करावेत, आम्हाला लटकवून टाकावे. जलजीवन मिशन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनी जलजीवन मिशन योजनेचे पैसे रखडवले, कंत्राटदारांनी काढला मोर्चा. ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राट कामगारांनी कामे केली आहेत, मात्र त्यांना अद्याप यांची देयके दिली नाहीत. ही देयके तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत राज्यातील कंत्राटदार काम करत असतात, मात्र त्यांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. आता या देयकांमध्ये जलजीवन मिशनच्या देयकांचाही समावेश झाला आहे. ही देयके तत्काळ देण्यात यावीत यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकरांनी शासनाचा निषेध केला, तसेच हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का असा सवाल उपस्थित केला. आजचं आंदोलन जे आहे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये 90,000 कोटीची देयकांची थकबाकी पूर्ण हे राज्य सरकारकडे बाकी आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन त्याच्यावर झालेलं दिसत नाहीये. ठाणे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन मार्फत पाणी पुरवठ्याच्या विभागामार्फत आम्ही लोकांनी ही कामं करत आलेलो आहे. मला ह्या शासनाला आवर्जून हे सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये खास करून मला माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेबांना सांगायचं, साहेब तुमच्या या जिल्ह्यामध्ये साधारणतः 740 योजना आहेत. या योजनेच्या पैकी 80 ते 70 ते 80% कामं कंत्राटदारांनी पूर्ण केलेली आहेत, परंतु त्याचं साधं हस्तांतरच होत नाहीये. उलट आम्हाला दंड लावण्यात येतो. मागच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये केंद्राच्या ह्याच्यामध्ये माननीय निर्मला सीतारामनजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 2028 पर्यंत ह्या कामांना मुदतवाढ दिलेली आहे म्हणून. आता आम्हाला हे समजत नाही की ते सांगतात मुदतवाढ दिलीत, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुदतवाढ सरसकट दिलेली आहे आणि ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला मुदतवाढ मिळत नाही, उलटे आम्हाला दंड लावण्यात येतो. आता शासकीय ज्या काही योजना राबवताना कुठे पीडब्ल्यूडीची अडचण असेल, कुठे वन विभागाची अडचण असेल, कुठे जलसंधारणाची अडचण असेल, कुठे इतर फॉरेस्टची अडचण असेल, यांच्या बाबतीमध्ये ते ज्या वेळेला त्या जागा हस्तांतरित होत नाहीयेत त्याच्या बाबतीत सुद्धा कंत्राटदारच दोषी का? आम्ही का त्याचा दोष स्वीकारायचं? मला हे समजत नाहीये की शासन ह्या नक्की कुठल्या गोष्टी बघतंय. आणि माझ्या आवर्जून शासनाला विनंती आहे, खास करून सीओ आणि कलेक्टर साहेबांना आम्ही जाऊन सांगणार आहे की तुम्ही एक समिती स्थापन करा. त्या समितीमध्ये कंत्राटदारांचे प्रतिनिधी, तुमचे अधिकारी आणि त्याचं अध्यक्षपद माननीय सीओनी घ्यावं की जेणेकरून आमचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थितरित्या मार्ग लागू शकतील.